म्हणणं असं आहे की जेव्हा दादांचा मृत्यू झाला त्याच वेळेस विलिनीकरणाची चर्चा का सुरू केली आहे? DGCA चा तपास हा टेक्निकल अँगलने होणारा तपास असतो, तर यात क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे का? नाही, 100% क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे, पण ते कॉम्बिनेशन असणं तितकंच महत्त्वाचं आहे. एकतर इंडियन एजन्सी असणं महत्त्वाचं आहे, स्टेटकडनं CID मुख्यमंत्री साहेबांनी ती एजन्सी पुढं केलेली चांगली गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर इंटरनॅशनल एजन्सीसुद्धा त्याच्यामध्ये आणण्याची जरूरत आहे आणि या सगळ्या गोष्टीचं कॉम्बिनेशन करून एक पारदर्शक पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन झालं तरच खऱ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळणार आहे. डिले करते संपूर्ण प्रकरणामध्ये असं वाटतं तुम्हाला? DGCA डिले करताय का? DGCA कडनं उत्तर येतं पण त्यासाठी किंवा खूप काळ जातो. 2023चा जो मुंबईचा VSR कंपनीचा ऍक्सिडेंट या सिमिलर टाईपच्या विमानाचा जो झालेला आहे त्याचं 2 वर्ष झालं, अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट दुर्दैवाने त्या ठिकाणी आलेला नाही. VSRचा उल्लेख झाला म्हणून अतुल लोंढेंचं म्हणणं असं की VSR कंपनी ही ब्लॅक बॉक्स बंद ठेवते. जर ब्लॅक बॉक्स बंद ठेवलं तर कुठली इन्फॉर्मेशन बाहेर येणार आहे? नाही, तसं बघितलं तर ब्लॅक बॉक्स बंद ठेवता येत नाही. आणि जर अतुलजी लोंढे जसं म्हणतात तसंच जर ब्लॅक बॉक्स बंद केला असेल, नाही तर मुद्दामून आज सांगण्यात येत आहे की ब्लॅक बॉक्स हा बंद होता म्हणजे खऱ्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून कुठंतरी आत्तापासूनच एक कारण लोकांमध्ये पेरलं जातं असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि ब्लॅक बॉक्स बंद करता येत नाही आणि जर असं एखादं कारण दिलं की ब्लॅक बॉक्स बंद असल्यामुळे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता येत नाही, तर मी जे म्हणतोय त्याला शिक्कामोर्तब होईल की दादांचा ॲक्सिडेंट नव्हता, दादांचा घात होता, हे तिथं कुठंतरी क्लिअर होईल असं मला वाटतं. ज्या पद्धतीने काल DGCA टीम घटनास्थळी पोहोचली, तुम्ही मुंबईत पत्रकार परिषद घेतली, दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, काय वाटतं की त्यांना आता दबाव आला त्यांच्यावरती DGCA पत्रकार परिषदेमुळे पुढे ह्या सगळ्या गोष्टी मी असं म्हणायचं? सर्व पत्रकारांचे अभिनंदन करतो, सर्व चॅनलचे अभिनंदन करतो की जो काही प्रेस कॉन्फरन्स मी घेतली, प्रेझेंटेशन केलं, तुम्ही योग्य पद्धतीने ते दाखवलं आणि त्याच्यामुळे कुठं ना कुठेतरी एका प्रकारचं प्रेशर हे DGCAवर आलं. काल प्रायव्हेट विमानाने आणि प्रायव्हेट हेलिकॉप्टरली हे सर्व अधिकारी तिथं गेले आणि त्यांनी तिथं इन्व्हेस्टिगेशन हे सुरू केलेलं आहे. पण हे 1-2 दिवस न राहता पुढचे काही दिवस राहावेत आणि एका महिन्यात पूर्णपणे सायंटिफिक कन्क्लुजन ते सुद्धा इंटरनॅशनल एजन्सीचा उपयोग करून हे व्हावं असं वाटतं. DGCA कडनं आता प्रायव्हेट विमानांचं सेफ्टी ऑडिट केलं जाणार आहे. उशिरा सुचलेलं शहाणपणे असं म्हणायचं? 14 कंपन्यांची नावं वगैरे त्यात दिसतात. दुर्दैवी गोष्ट आहे, कारण 2023चा जो VSRचा मुंबईचा अपघात झाला त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन झालं असतं तर आज अजितदादा आपल्याबरोबर असले असते. त्यावेळेस त्यांनी दुर्लक्ष केलं. ते का केलं हे आता आपल्याला शोधावं लागणार आहे, कारण जो सिंग नावाचा मालक आहे VSRचा तो फार पोचलेला माणूस आहे, त्याला बऱ्याच राजकीय लोकांचं सुद्धा पाठबळ आहे आणि त्यामुळे जर 2023चा रिपोर्ट लोकांसमोर आला नसेल आणि तो आला नाही म्हणून दादाचा हा घात दुर्दैवाने त्या ठिकाणी अपघात त्या ठिकाणी झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. आता एक गोष्ट आहे की दादा आपल्यात नसले तरी हे प्रेस कॉन्फरन्स आणि प्रेझेंटेशन घेतल्यामुळे जो काही DGCAने काल परवा निर्णय घेतला की ज्या काही प्रायव्हेट एजन्सीज आहेत त्याचं प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन, प्रॉपर सर्चिंग आणि त्याचं सेफ्टी ऑडिट हे केलं जाईल. उशिरा सुचलेलं कदाचित हे शहाणपण असलं तरी मला असं म्हणावं लागेल मीडियामुळे आणि आमच्या प्रेझेंटेशनमुळे उद्या जाऊन VIP लोक असतील त्यांचा जो काही अपघात होऊ शकला असता तो कदाचित याच्यामुळे थांबेल असं वाटतं. त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा दादा